सावरी बीड़ ग्राम पंचायत अंतर्गत वार्ड क्रमांक 2 में नाली एवं सोख्ता गड्ढा विवाद को लेकर ग्राम पंचायत पदाधिकारियों ने प्रेस कॉन्फ्रेंस कर अपना पक्ष स्पष्ट किया। क्या है पूरा मामला, देखते हैं इस खबर में। सावरी बीड़ ग्राम पंचायत अंतर्गत वार्ड क्रमांक 2 में नाली एवं सोख्ता गड्ढा विवाद को लेकर ग्राम पंचायत अधिकारियों ने प्रेस कॉन्फ्रेंस कर अपना पक्ष स्पष्ट किया। ग्राम पंचायत के अनुसार वर्ष 2024-25 में नागरिकों की मांग पर नाली निर्माण कार्य मंजूर किया गया था, लेकिन कुछ नागरिकों द्वारा गंदे पानी का रास्ता रोक देने से समस्या उत्पन्न हो गई। इसके समाधान के लिए कई बैठकें आयोजित की गई तथा नागरिकों की मांग के अनुसार मुख्य कार्यकारी अधिकारी की मंजूरी के बाद सोख्ता गड्ढे का कार्य शुरू किया गया। यह जानकारी सरपंच लोकनाथ रामटेके ने दी। महत्वाचा मुद्दा म्हणजे यासाठी आम्ही पत्रकार परिषद घेतली की आमच्या गावामध्ये वार्ड नंबर 1 आणि 2 असे म्हणजे एकमेकाला लागून समजा 1 आणि 2 अशा प्रकारे त्याच्यामध्ये सुरुवातीला पाण्याचा निचरा होण्यासाठी ग्रामपंचायत सदस्य रामदास खामनकर यांनी बाजू मांडली। आराखड्यात पहिल्या दुसऱ्या तिसऱ्या मीटिंगला त्यांनी म्हटलं की जेव्हा निवडून आलो त्यावेळेस की सरपंच साहेब मी लोकांना आश्वासन दिलं की इथून नाली व्हावी। ठीक आहे म्हटलं, आपण आराखड्यामध्ये घेतलं। नालीचं काम शॉर्टकट मध्ये सांगतो, नालीचं कामाची मंजुरी सुद्धा कमीत कमी 8-9 वर्षात जवळपास आली। ठीक आहे, आता नालीचं काम जवळपास 1,76,000 तेवढी मंजुरी झाली होती आणि आपण ते नाली पूर्ण त्या लोकांचं पाणी वाहण्यासाठी नाली करून देणार होतो, परंतु ह्याच लोकांनी अडवलं। यामध्ये रामदास खामनकर आणि त्याची संपूर्ण टीम, त्याचा मुलगा सुद्धा आहे त्याच्यामध्ये लोकेश खामनकर, का आमच्या एरियामध्ये नालीचं बांधकाम होऊ नये, सांडपाणी आमच्या घराच्या मागे साचते असं वगैरे वगैरे। परंतु त्याच्या पहिलीची परिस्थिती स्वातंत्र्यपूर्वीच्या काळापासूनच त्या एरियामध्ये तिथं पाणी जायचं म्हणजे मी सरपंच झालं म्हणून पाणी जात नव्हतं आणि पावसाचं वाहतं पाणी हे त्याच एरियामध्ये जात होतं आणि नालीचं काम मंजूर झाल्यानंतर ह्या लोकांनी अडथळा आणला। ते म्हणाले की नाही बा आम्हाला आता नाली नाही पाहिजे, येथून उतारच्या दिशेनं चढावावर नाली द्या, नाहीतर तिकडून नाली काढा, परंतु ते शक्य नव्हतं। यासाठी आम्ही स्वतः सरपंच सोडा, परंतु आपलं MSCBचे पंचायत समितीचे BDO साहेब आणि विस्तार अधिकारी, तिथले इंजिनियर लोक, संपूर्ण टीम आमच्याकडे पाठवली, परंतु त्या टीमला सुद्धा हे लोक ऐकले नाही, आम्हाला नाली पाहिजे नाही। त्याच्यामुळे आम्ही 2-4 मीटिंग मध्ये कंटाळून त्रासून गेलो। मी म्हटलं ठीक आहे, हा जो फंड आहे आपण दुसरीकडे कन्वर्ट करू। मीटिंग मध्ये ठरलं की आपण याच्यामध्ये ज्या 4 लोकांचं काम आहे याच्यामध्ये शोषचा खड्डा घेऊ, म्हणजे 4 लोकांचं जे पाणी जास्त येते ना त्याच्यामध्ये आम्ही मध्यस्थी निर्णय घेऊन ठीक आहे वादावादी न होता शोषचा खड्डा करण्याचं ठरवलं। म्हणजे जवळपासच्या जे 4ही बाजूला एक मध्ये रोडच्या मध्ये एक शोषचा खड्डा करून आपण ते पाण्याचा निचरा त्यामध्ये करण्याचं ठरवलं आणि त्या लोकांची मागणी होती की आपल्याला शोषखड्डा इथेच घ्यायचा आहे आणि त्या प्रकारेच आपण शोषखड्डा त्याच जागेवर घेतला आणि शोषखड्डा घेतल्यानंतर बांधकामाची सुरुवात झाली। बांधकामही आपण सुरुवातीला त्या प्रकारचा एस्टिमेट दाखवलं यांना की अशा प्रकारचा शोषखड्डा आहे। शोषखड्डा खोदल्या तेव्हापासून तर शेवटपर्यंत त्याला म्हणजे बांधकाम करतपर्यंत ह्या इकडच्या बाजूचा आणि तिकडच्या दोन्ही बाजूंच्या लोकांना त्रास होता। आम्ही पंचायत समितीचे BDO साहेब त्यांना सांगितलं, तिथले इंजिनियर लोकांना त्यांना बोलवलं, परंतु त्याचं व्यवस्थापन मार्ग कुठेच होत नव्हता। शेवटी मग पोलीस स्टेशनला आम्ही त्या दिवशी हे लोक असे त्रास देत होते, आपल्याला स्लॅब टाकायचा आहे, कारण स्लॅब टाकल्यानंतर ते पाणी परिपूर्ण तिथे मुरणार आहे आणि उर्वरित जे आहे आउटलेट काढणार आहे, आउटलेटनं हे पाणी बाहेरच्या खाडीमध्ये चाललं जाईल असं ठरलं होतं। परंतु तिथे लोक पाईप टाकण्यासाठी आमच्यावर पाईप टाकायचं नाही, इथून ते काम अडवण्याचा प्रयत्न करत होते, पाईप टाकू देत नाही असं ठरलं। इकडची पार्टी म्हणताय म्हणजे राजू महाकालकर वगैरे इथे आम्हाला तुम्ही पाईप काढून द्या, तेव्हा इथे घाण वास येणार नाही किंवा घाणीचं साम्राज्य इथे पसरणार नाही, यासाठी पाणी हे आउटलेट मार्गे त्या खाडीत आपण टाकणार होतो, परंतु त्या लोकांची तिकडे मनाई आहे। सोख्ता गड्ढे के पानी की उचित निकासी के लिए आउटलेट पाइपलाइन लगाने का निर्णय संबंधित नागरिकों एवं पुलिस प्रशासन की उपस्थिति में लिया गया था, ऐसा दावा ग्राम पंचायत ने किया। हालांकि कुछ नागरिकों द्वारा इसका विरोध कर काम में बाधा उत्पन्न की जा रही है, ऐसी जानकारी उप सरपंच निखिल डोईजड़ ने दी। मी निखिल दिवाकर डोईजड़, उपसरपंच ग्राम पंचायत सावरी। वार्ड नंबर 1 मध्ये शोष खड्ड्याचा विषय सध्या खूप आमच्या गावामध्ये चर्चेत आहे। तर दोनही पार्टीच्या मागणीनुसार नालीचं काम आम्ही मंजूर केलं होतं, त्यानंतर त्यांच्याच मागणीनुसार
तर नालीला त्यांनी नकार दिला. मग शोष खड्ड्याला मंजुरी आम्ही दिली 15 वित्त आयोगामधून आणि काम चालू केल्यानंतर दोनही पार्ट्यांनी आपसात भांडणं सुरुवात केली. त्याच्यानंतर तो विषय पोलीस स्टेशन मध्ये व्हिडिओ साहेबाकडे जिल्हा परिषद विभागाकडे गेला. त्याच्यानंतर त्या कामाला म्हणजे काम न करू देण्यासाठी दोनही पार्ट्या मधोमध भांडणं करत होती. मग भांडणं शांत करण्यासाठी शेगाव पोलीस स्टेशनला आम्ही दोन्ही पार्ट्याला बोलवू, त्यावर निर्णय घ्यासाठी आणि काम पूर्ण करण्यासाठी ग्रामपंचायतनी सर्व प्रयत्न केला. मग त्यानंतरही आम्ही अपयशी ठरलो, कारण माणसं काम करायला गेला की लोक तिथं त्या माणसाला शिवा गाड करतात व मारायला धावतात का इथं काम करायचं नाही, तिथं काम करायचं नाही. विषय म्हणजे शोषकर्त्याचा जो आउटलेट होता त्याच्यासाठी पण त्यांनी खूप भांडणं केले आणि ते काम सध्या परिस्थितीत अर्धवट पडले आहे. तर त्यासाठी आम्हाला ते काम पूर्ण करायचे आहे. दोनही पार्टीनी समजून घेऊन ते काम व्यवस्थितरित्या पूर्ण करण्यासाठी आमची ग्रामपंचायत प्रयत्नशील राहील. ग्राम पंचायत ने कहा कि वह शांतिपूर्ण तरीके से विकास कार्य पूरा कर नागरिकों की समस्या का स्थायी समाधान न करने का प्रयास कर रही है। साथ ही कुछ लोगों द्वारा गलत जानकारी फैलाकर ग्राम पंचायत की छवि खराब करने का प्रयास किया जा रहा है, ऐसा आरोप ग्राम पंचायत सदस्य सुरेखा शेंबेकर ने लगाया। पंचायत सदस्य सावरी बिडकर, आमच्या ग्रामपंचायतचा एक म्हणजे 1 ते 1.5 वर्षापासून जो मेन मुद्दा आहे वार्ड नंबर 1 ते 2 मध्ये, म्हणजे रामदास खामनकर यांनी जेव्हा आम्ही 2023 मध्ये आमची समिती निवडून आली तेव्हा त्यांनी नालीची मागणी केली. त्याप्रमाणे आम्ही 15व्या वित्त आयोगामधून नालीची मंजुरी दिली. मंजुरी सुद्धा आली. 1,78,000 ही मंजुरीची किंमत होती. परंतु त्यांना माहित नाही का असं वाटलं की त्यांनी नालीला नकार दिला आणि नेहमी ते टाळाटाळ करायचे. वारंवार आमच्या सोबत म्हणजे बळजबरीने मला शोष खड्डाच पाहिजे, मला नाली नको, आणि नाली जर देत असाल तर त्यांचा जो घराचा भाग आहे तो खाण्यात आहे आणि गावाचा उंच इकडे येतो. त्यांचं म्हणणं असं होतं की तुम्ही माझं जे खाण्यातून पाणी ते इकडे वरून द्या. ते शक्य नव्हतं, कारण की रक्कम ही फक्त 1,78,000 होती. ते नाली बांधणं पण शक्य नव्हतं. आम्हाला असं वाटायचं की आम्ही नाली बांधून देऊ तुम्हाला, त्या रकमेमध्ये पाणी ते गावाच्या बाहेरच जाणार आणि तिथे एक गडर करून देऊ. परंतु त्यांनी बळजबरीने आम्हाला शोषखड्डा करायला लावला आणि मग आम्ही शोषखड्डा मंजूर केला. शोषखड्ड्याचं काम सुरू झालं. मग मधातच त्यांना वाटलं की शोषखड्ड्याचं जे आउटलाईट पाणी आहे ते आम्ही काढू देणार नाही. मग सांगा सर, जेव्हा शोषखड्ड्याचं आउटलाईट पाणीच जर काढू दिलं नाही तर शोषखड्डा हा भरणार, तिथे जंतू पडणार, जे आजूबाजूचे जे राहणारे लोक आहेत त्यांना आरोग्याची समस्या निर्माण होणार, जसं चिकनगुनिया, डेंग्यू, हिवताप अशाच्या आता पावसाळा सुरू झाला, यामुळे रोगाची साथ पसरणार. आणि त्यांचं म्हणणं आहे की तुम्ही स्लॅब टाकू देतो बा, पण आउटलेटचं पाणी काढू देत नाही. जर आउटलेटचं पाणीच काढू नाही दिलं तर आरोग्याची समस्या ही उद्भवणार आणि ही बळजबरी त्यांचीच होती. आम्ही सर्व ग्रामपंचायतचे, आमचे सरपंच साहेब, उपसरपंच साहेब, सदस्य, बाकीचे पुरुष सदस्य, आम्ही सर्व शांततेने त्यांना एक सन्मानित सदस्य आहे म्हणून आम्ही वारंवार त्यांना काय दिलं, मान दिला. परंतु ते वारंवार आमचा अपमान करायचे की तुमच्याच्यानी काहीच होऊ शकत नाही आणि त्यांनी बळजबरीने शोषखड्डा करून दिला. परंतु आता पावसाळ्याचे दिवस आले आहे, तो शोषखड्डा तसाच ठेवणे आम्हाला म्हणजे योग्य नाही आहे. कारण की समजा जीवितहानी झाली किंवा कोणती हानी झाली तर ती जबाबदारी आमच्या ग्रामपंचायतवर येईल. आणि असं वाटत नाही की 1 ते 1.5 वर्षापासून जो प्रॉब्लेम सुरू आहे शोषखड्ड्याचा तो आमच्याद्वारे आता निघणार, म्हणजे आम्ही त्याचा सॉल्व्ह करू शकू तो प्रॉब्लेम, असं वाटत नाही. त्याकरिता माझी जिल्हा परिषद मुख्य कार्यपालन अधिकारी यांना अशी विनंती आहे गट ग्रामपंचायत सावरीच्या वतीने की ही जी समस्या आहे शोषखड्ड्याची आणि आउटलाईट पाणी काढण्याची, आणि जी रामदास खामनकर आमचे सदस्य आहेत त्यांना आपण थोडं समजावून ही समस्या त्यांनी निकाली लावून द्यावी, एवढीच आमची ग्रामपंचायतच्या वतीने मी विनंती. प्रेस कॉन्फ्रेंस में सरपंच लोकनाथ रामटेके, उप सरपंच निखिल डोईजड़, सदस्य दिलीप मोटघरे, सुरेखा शेंबेकर, अर्चना हनवते तथा नलू शेंबड़े उपस्थित थे। CTV के लिए प्रतिनिधि बालूसाद पुते की रिपोर्ट।